श्री राम श्री राम। पुंडलीक वरदेव हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव प्रभु रामचंद्र भगवान की जय। गिरिजी महाराज की जय। सद्गुरु नारायण गिरिजी महाराज की जय। बजरंगबली हनुमान की जय। शांति ब्रह्म एकनाथ महाराज की जय। ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्ति द्वंद्वातीतं गगन सदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमो। लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्दं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये। मनोजवं ऋततुल्यवेगं जितेन्द्रिय बुद्धिमतां वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। श्री गुरु चरण सरोज रज निज मन मुरु सुधारि बरनलो रघुबर विमल रस जो दायक फल जाय। मंगल भवन मंगल मंगल
परम मंगलमय परमानंद आनंद कंद अकारण करुणावरून आलय मर्यादा पुरुषोत्तम प्रभूची दिव्य कथा दिव्य लीला कालपासून श्री क्षेत्र गोयगाव या ठिकाणी अति उत्साहामध्ये आपण काल सुरुवात केलेली आहे। आजचा सप्ताहाचा दुसरा दिवस आलेले सर्व वारकरी टाळकरी माळकरी पाहुणे रावळे सर्वांना प्रथमतः वंदन करतो, सर्वांचं अभिनंदन। सद्गुरु योगीराज गंगागिरीजी महाराज ब्रह्मलीन नित्य स्मरणीय पूज्यपाद श्रद्धेय गुरुवर्य नारायणगिरी महाराजांची कृपा प्रसादाने त्याचप्रमाणे परम श्रद्धेय पीठाधीश्वर स्वामी रामगिरी महाराजांच्याही प्रेरणेने समस्त ग्रामस्थ गोयगाव महान तेजस्वी ओजस्वी एक जागृत देवस्थान हनुमानजीलाल यांची मूर्ती स्थापना अर्थात नवीन मंदिर उभारून त्या ठिकाणी हनुमान
मोठ्या थाटामध्ये आणि विराजमान होणार आहेत. आज ते व्यापक रूपाने तेज रूपाने एका ठिकाणी टांगलेले आहेत. अशा हनुमानजीला कोटी कोटी प्रणाम करून प्रभूला वंदन करून सर्व संतांना नमस्कार करून सर्व माता पित्यांना सर्व वक्त्यांना सर्व श्रोत्यांना संगीतकारांना सिया राममय सब जग जानी सर्वांना प्रणाम वंदन करून आपल्याला एकनाथ महाराजांच्या या सुंदर भावामध्ये प्रवेश करायचा आहे. ते लहान मुलं शांत करा, ते कोणतरी माणसं ते लहान मुलं शांत करा, पाठीमागचे मुलं. श्री संत एकनाथ महाराजांचं हे वाङ्मय खूप सुंदर, अत्यंत मनोहर आणि एक एक भाव त्यामध्ये प्रगट होतोय. एक एक भाव, एक एक ओवी म्हणजे अनेक अनेक त्यामध्ये भाव निर्माण होतात. आपण काल बघितलं दशरथजीची जीवन गाथा. पुत्र संतान नाहीये म्हणून राजा उद्विग्न आहे. पुत्र संतान अर्थात संतती. आपण आध्यात्मिक अर्थ पाहिला तर जीवात्मा हाच दशरथ आहे, शरीर दशरथ आहे. आणि या देहाने या दशरथामध्ये जो भजन चिंतन करून जो स्वतः रामाला प्रगट करतो तो दशरथ असतो. राम प्रगट झाले नवमीला, भगवान कृष्ण प्रगट झाले अष्टमीला. काही याच्या अगोदर रामजी नव्हते. अष्टमीला राम नाहीये, राम नाही असा एकही क्षण नाही. राम आहे पण आमची अधिकार पात्रता नाहीये म्हणून राम प्रगट नाही. थोडं ध्यान द्या. भगवंतांना प्रगट करणं म्हणजे आपल्यातूनच त्यांना बाहेर प्रगट करणे. आपल्या वागण्यातून, आपल्या बोलण्यातून, व्यवहारातून रामजीला प्रगट करा पाहिजे. दशरथजीने जे जे कार्य केलं ते आपण कार्य केलं पाहिजे. दशरथाने यज्ञ केला तर आपण यज्ञ करू शकत नाही. तसे ब्राह्मणजी नाही. वशिष्ठ मुनीच्या सांगण्यानुसार दशरथजीने ऋषीशृंगाला बोलावून, आपण काल तो प्रसंग बघितला, त्यांचा विवाह सोहळा संस्कार पार करून यज्ञाची तयारी त्यांनी केलेली आहे. यज्ञ कुठं करावा, कोणत्या पैशानी करावा, कोणत्या जागेवर करावा, कोणत्या तिथीवर करावा, सर्व तर शास्त्र आहे. सर्व शास्त्र आहे. पण आपल्याकडून ते यज्ञ होणार नाही. तर आपण एक सोपा यज्ञ आपण केला पाहिजे. सोपा यज्ञ केला तर आता होऊ शकतो. आणि किती होऊ शकतो? नाथ महाराजांचा अभंग, कोटी कोटी यज्ञ नित्य जाचा नेम, कोटी कोटी यज्ञ नित्य जाचा नेम, कोटी कोटी यज्ञ नित्य जाचा नेम, कोटी कोटी जाचा नेम, कोटी कोटी यज्ञ नित्य जाचा नेम,
वाट चाली यज्ञ पाऊला पाऊल. आमचा विश्वास नाही देवाच्या नावावर. नाम जप यज्ञ तो परम बाधून शके स्नानादी कर्म. लाखो ओया लाखो प्रमाण आहे. राम म्हणा पाऊल टाका यज्ञ होईल. यज्ञ करण्याची जरूरत नाही. आणि करायचा असेल तर ब्राह्मण शोधा. 12 मन नाही, ब्राह्मण शोधा. आजकालचे ब्राह्मण सुद्धा त्रिकाल संध्या करणारे नाही, फार क्वचित आहे. नाही नाही असं नाही, आहेतच पण फार क्वचित आहे. वृष्यशृंगाचा अधिकार ज्या वेळेला वशिष्ठांनी आज्ञा केली, वशिष्ठ श्रेष्ठ कुलगुरु दुजा विभांडक ऋषीश्वरो ऋष्यशृंग हर्ष निर्भरो यज्ञांगीकारू तेने केला. ऋष्यशृंग म्हणे रायाशी मी पुत्र देईन तुम्हाशी म्हणून अति उल्लासेशी स्वये यागाशी प्रवर्तला. किती विश्वास आहे. राजा मी या यज्ञातून तुम्हाला पुत्र संतान प्राप्त करण्याचं एक साधन देईल, प्रसाद देईल. हा आत्मविश्वास. कुंड मंडप वेदिका सुलक्षण इदमा प्रहित्री संदान करून या परिस्तरान अग्निस्थापन तेने केला. यज्ञ कुंड मांडून विधी विधान करून अग्नि प्रगट केला, अग्निस्थापन केला. काट्याची पेटी लावून जो अग्नि पेटवला नाही, अग्नि मंथन करून मंत्राद्वारे महाराज अग्नि प्रगट करायचे. गेले 3 दिवस. असं म्हणतात, मी असं ऐकलेलं आहे, दीपराग गायला तर दिवी लागायचे. दीपराग एक रागामध्ये एक शक्ती होती. दीपराग गायला तर दिवी लागायचे. आता दीपराग गायला काय होईल तुम्हाला सांगायचं काही दुसरं कारण आहे का? मेघ मल्हार राग गायला तर पाऊस यायचा. त्या भजनामध्ये किती प्रेम असेल, किती ओतून ओतून शुद्ध भजन असेल. आमच्या भजनामध्ये, आमच्या वागण्यामध्ये स्वार्थ आला, कपट आलं, द्वेष मत्सर मिश्रित भजन आहेत. म्हणून यज्ञाचा भजनाचा कोणताच लाभ होईना. प्रत्येकाच्या मनामध्ये काही राग द्वेष अति सूक्ष्म असल्यामुळं भजनाचा लाभ होईना, यज्ञाचा सुद्धा लाभ होईना. चांगल्या चांगल्या माणसाच्या मनातले राग द्वेष आपण नाही गेले, आमची नाही गेले, तुमचं मला माहित नाही. राग द्वेष ही सुबाहू आणि मारीचे पुढे कथा येईल. हे राग द्वेष गेल्याशिवाय प्रभू रामचंद्र प्रगट नाही होत. तरी झाले प्रगट तरी सुद्धा आनंद मिळणार नाही. सुंदर अग्निस्थापन करून यज्ञाला सुरुवात केली ऋष्यशृंगाने. काही तास काही काळ यज्ञ चाललेला आहे. ऋष्यशृंगाचे अनुष्ठान अतिशय श्रेष्ठ संपूर्ण होम करिता प्रधान यज्ञ पुरुष आपण प्रगट झाला. यज्ञ पुरुष भगवान ते यज्ञात प्रत्यक्ष भगवान यज्ञ नारायण प्रगट झाले. संपूर्ण गगन देदीप्यमान झालेला आहे. अत्यंत तेजस्वी, मनात तेज, आत तेज, आत्मतेज प्रगट झालं महाराज. वशिष्ठाला आश्चर्य वाटलं.
अनेकांनी अनेक मागे यज्ञ केले, पण ऋष्यशृंगाची अत्यंत एक आश्चर्य आहे. मागे यज्ञ केले बहुते, तेने पावले फळ प्राप्ती. परी यज्ञी प्रगटे यज्ञ मूर्ती, हे केली ख्याती ऋष्यशृंगे. अनेक यज्ञ झाले माग, पण प्रत्यक्ष यज्ञातून भगवान प्रगट होऊन प्रसाद दिला, अशी ख्याती ऋष्यशृंगाचीच केली पाहिजे. शिष्य जर पुढे गेला तर गुरुची छाती फुगावी, मुलगा पुढे गेला तर वडिलांची छाती फुगावी. द्वेषाने जळू नये. जो पुढे गेला तर आपण पुढे जाण्याचा प्रयत्न करा, त्याला मागं खेचू नये. वशिष्ठ मुनी प्रसन्न झाले, मनोमन आशीर्वाद दिला. साधूपाशी आशीर्वादच असतो. जसं गुलाबाच्या फुलापाशी केवळ सुगंध असतो, तिथं दुसरं काही नाही. गुलाबाचं फूल कोणीही घ्या, कधीही घ्या, कोणत्याही हाताने घ्या, रात्री घ्या, अमावस्येला, आज अमावस्येचे ना, अमावस्येला घ्या, रात्री घ्या, दिवसा घ्या, डाव्या हाताने घ्या, उजव्या हाताने घ्या. गुलाब गुलाब एक गुलाबच देणार. आमची गुलाबजळ इथं आलेली आज वाडी. आपल्या मनातून वागण्यातून प्रत्येकाला गुलाबासारखा सुगंध देत चला, राम प्रगट होतील. हो, फक्त सर्दी नाही झाली पाहिजे त्या माणसाला, तर वाशी. गुलाबाचा दोष नाहीये, आम्हाला सर्दी झाली, राम नाही असं नाहीये, आमचे ते पात्रात नाहीये. भगवान यज्ञ नारायणाने यमाला आपले त्यांचे ज्येष्ठ गुरुबंधू संजय महाराज, त्यांचे आगमन झालं. बाबांना धन्यवाद. प्रभु रामचंद्र भगवान की जय. उदरा येईल रघुपती, या लागी यज्ञ मूर्ती. पायास पात्र घेऊन हाती, ऋष्यशृंगा प्रती देता झाला. हा यज्ञ पुरुषास संपूर्ण, द्यावा राजपत्नी अशी भावून. येणे पुरुषाशी दान पुत्र संतान होईल. येणे प्रसादे पुत्र प्राप्ती, त्याचे पास पायन त्रिजगती. ऐशी निर्माण पुत्र संतती होईल निश्चिती रायासी. वशिष्ठापाशी असताना ते दिलेला आहे. आणि त्यानंतर सांगितलं की हा प्रसाद तिन्ही राण्यांना द्या, पुत्र संतान होईल. आणि असं म्हणून यज्ञ नारायण गुप्त झाले. ऐकून ठेवा, अग्नी हे प्रत्यक्ष भगवंताचं स्वरूप आहे. आपल्या घरातला अग्नी जरी असेल तरी बरेचसे माणसं कळत न कळत त्या अग्नीवर बुटा सगळं पाय देतात आणि मग शेकतात. किती चूक आहे. काही काही महिला इथल्या सोडून आता त्या चुली राहिल्या नाही म्हणा. पूर्वी त्या चुलीच्या साईडला एक आळा असायचा बघा, ते आळं म्हणतात आवलं काय असेल ते. आणि त्यामध्ये महिला थुंकायच्या हो अग्नीवर. अग्नीवर थुंकू नये. अग्नी नारायण आहेत, अग्नीवर पाय देऊ नये. अग्नीचं संपूर्ण अंग म्हणजे प्रत्यक्ष मुख आहे. इथून पुढे तो नियम कधीच अग्नीवर पाय देऊन शेकू नका. सूर्यनारायण आहेत, अग्नी नारायण आहे, लक्ष्मी नारायण आहे. अरे नाही, दरिद्री सुद्धा नारायण आहे. प्रत्येकात नारायण बघा. नारायण जो प्रत्येक नराला आयन करून हृदयामध्ये वास करतो तो नारायण. आला प्रसंग आपण एक भजन घेऊया. श्रीमन नारायण नारायण
नारायण प्रगट हरी आपण भजन करतोय टाळीवर मस्त भजन करतोय प्रसाद दिला वशिष्ठापाशी राजापाशी सांगितलं विलंब न करावा पारदक्षण तत्काळ करावा प्राशन विलंबी उपजेल विघ्न हे सांगून आपण अदृश्य झाला। काही गोष्टीला विलंब केला पाहिजे काही गोष्टीला विलंब नाही केला पाहिजे। ऐका असं वाटलं की आपण माळ घालावी तर तुरंत घालावी। पुढचा ऐका असं वाटलं एखाद्याला खूप क्रोध करावा असं वाटलं तर मग तो क्रोध करताना पंचांग पाहून करा मुहूर्त पाहून रागावा एखाद्याला। अजून दुसरा एक मार्ग आहे बरं का क्रोध करताना अगोदर नारायण किंवा रामकृष्णारी असं 6 वेळेस म्हणा मग क्रोध करा। करून तर पाहतो क्रोध होणारच नाही कधी शक्य। विलंब करू नये असं आज्ञा केली नारायणाने आणि अदृश्य झाले। त्यानंतर ऋष्यशृंगाने आता राजाने राम राजाने प्रसाद स्वतः नाही दिला राजाला ही मर्यादा नाहीतर मी यज्ञ केला मी प्रसाद देतो राजाला नाही तो प्रसाद गुरुपाशी दिला गुरुच्या माध्यमातून प्रसाद मला आणि मिळाला पाहिजे। तो प्रसाद वशिष्ठापाशी दिला वशिष्ठांनी प्रणाम केला त्या प्रसादाला आणि तो राण्यांना देत झाले। या लागे तुझे नाव वशिष्ठ कुळगुरु अति श्रेष्ठ कार्य साधावे भट विभागी इष्ट विभागी जाणोनी भविष्याची स्थिती वशिष्ठी पायास घेऊन हाती भाग केले यथा निगुती विभाग स्थिती अवधारा 3 भाग केले वशिष्ठ
3 भाग केले आणि प्रथम भाग कौशल्याला दिला. कौशल्य भाग परब्रह्म, सुमित्रा भाग भजनोत्तम, कैकई भाग परमधर्म, भागानुक्रम भागे. इथं खूप अध्यात्म आहे. किती किती सोडून किती धरू आता असं झालेलं आहे. एका बोबीवर कमीत कमी अर्धा घंटा तरी प्रवचन पाहिजे. मी कालच बोललो, आम्हाला आहे 7 दिवस, त्यातून फक्त आमच्या वाट्याला फक्त 2 तासच आहे. कौशल्या ते धर्मपत्नी, सुमित्रा वरिली साध्वी म्हणून, कैकई वरिली सुंदरपणी, रूप यवनी गर्विष्ठ. पूर्वी राजे लोक अनेक पत्न्या करायचे, आज बंधन आहे. कौशल्या धर्मपत्नी आहे, सुमित्रा साध्वी आहेत म्हणून तिला वरण केलेलं आहे. पण कैकई सुंदर होती म्हणून तिचं वरण केलेलं आहे. माणसाचा चेहरा सुंदर असो वा नसो, विचार सुंदर असायचा. विचार सुंदर असेल तर असू द्या करू, पण विचार सुंदर असेल तर शरीर कसंही असू द्या. पण कल्पना असेल, मोर हा किती सुंदर आहे भाऊ दिसायला. मोर अत्यंत मोहक सुंदर आहे, तर नाचायला लागला तर असं वाटतं की बस. मोर सुंदर आहेत पण सर्प खातो. आमचे गणेश गणपती बाप्पा दिसायला सुंदर नाही हो, त्यांचं नाक बघा, त्यांचं तोंड बघा, त्यांचा चेहरा बघा, पण आरती गाताना सर्वांगी सुंदर आहे. विचार सुंदर आहे. माणसाचा स्वभाव सुंदर पाहिजे. प्रभाव कायम टिकणारा नाहीये, स्वभाव कायम टिकणारा असतो. म्हणून स्वभाव सुधरा आणि स्वभावातून रामाला प्रगट करा. म्हणून तर कथा झाली, आपल्या समोर प्रत्यक्ष राम नाही येणार, तर आपल्या स्वभावातून रामाला प्रगट होऊ द्या. सुंदर कैकई सुंदर होती म्हणून वरलेले आहेत कैकईला. तर झालं असं, कैकई म्हणे वशिष्ठा प्रती, मी रायाची पडी अंती, ज्येष्ठ भाग दे मज प्रती, ये रे निवृत्ती वारी. झालं. कैकई म्हटले, अहो वशिष्ठ मुनी गुरुवर्य, मी सुंदर आहे, राजाची आवड येते, अगोदर मला द्या, अगोदर तिलाच का. आता कौशल्याच्या ठिकाणीच राम प्रगट का झाले. कौशल्य म्हणजे कुशल बुद्धी, निर्मळ बुद्धी, निश्चल बुद्धी, विशुद्ध बुद्धी. निश्चल बुद्धी असेल ना, राम दर्शन उद्या नाही आज होईल. निर्मळ बुद्धी होण्याकरता निर्मळ नामस्मरण करा. वशिष्ठ म्हटले, कैकई तू जरी आवडती असली, ज्याचं काम त्यांनीच करावं. जरी अमोलेक हिरे होते, ते शालिग्रामा समपूज्य न होते, तू झाले आई पडियंते, ज्येष्ठ भागापती अयोग्य. अमोलिक हिरे, हिरे माणिक मोती हे पृथ्वी मोलापेक्षाही श्रेष्ठ आहे, पण शालिग्रामापेक्षा श्रेष्ठ नाही ना. तसं कैकई तू सुंदर आहे, पण कौशल्य इतकी सुंदर नाही. ज्येष्ठ आहेत कौशल्या, श्रेष्ठ आहेत कौशल्या. काही न चाले वशिष्ठावरी, क्रोधे द्वेष गुरुता करी, विभाग आले आई करी, सुख जुवारी असे ना.
वशिष्ठ पुढं काही चालेना, बोलता येईना आणि मन तर काही शांत होईना. इथं जर राजा असताना तर इथं लगेच फटकारला असतं त्या राजाला, असं तुम्ही का केलं. पण गुरु आहे, गुरु पुढे बोलता येईना, बोलता येईना, फक्त मनातून बोलत होते पण वरून बोलता येईना. असे बरेचसे काय काय बोलता येत नाही. बाहेरून वारकरी आणले जेवणा करता, बोलती पण मग बोलता येत नाही. मग ते पीठ मळताना बोट मोठं मोठं पीठ मळत. जाणून घ्यावं आपल्या मनामध्ये कोणती माळ शिरली, काही काही माळ शिरलेली आहे. जे काम करताना ते काम अगदी उल्हासाने प्रेमपूर्वक देवाचं म्हणून जर काम केलं तर ते कामच राम होईल. असं काम करा की हे काम माझं नाही, माझ्या रामाचं काम आहे. करून तर बघा, कोणतंही काम हे माझ्या रामाचं काय, माझं काम नाही. काही काहीला काही जमेना, पंगत बसलेली आहे. आपल्या ताटावर जी आलं मनुष्य ते पाहत नाही. दुसऱ्या ताटामध्ये किती वाढलं, त्याला तिने 3 चमचा वाढलं, मला 1च चमचा वाढला. त्याला 2 लाडू वाढले, मला 1च लाडू वाढला. दुसऱ्याचं पाहुणे आपलं पाहावं. आणि नेमकं काही काही तेच केलं. आपल्यामध्ये काही काही आहे का, हे पात्र हे पार्ट आपल्याला शोधायचे आहे. अशी बुद्धी असेल तर ती बुद्धी काही काही आहे. आपल्या वाट्याला जे आलं असेल तिथं प्रेमाने स्वीकार करून आनंद घ्या. मी गेले होते स्वर्गाप्रती, म्या भोगिल्या स्वर्ग संपत्ती, ज्येष्ठ पिंड नाही माझे हाती, तो द्वेष चित्ती गुरुचा. मी असे होते, मी सुंदर आहेत, मी स्वर्गाला गेले होते, मला का टाळलं. आणि म्हणून ती असणारी काही काही माता रुसून बसल्या. जेन मानिती गुरुवचन, त्याशी तत्काळ होय विघ्न, तेची अर्थीचे निरूपण कथानुसंधान अवधारा. सुंदर कथा इथे सुरू होते. काही काही माँ अशी हातात प्रसाद घेऊन अशी बसली, रागा रागा पाहते. तोंडाने बोलता येत नाही, डोळ्यातून बोलते, डोळ्यातून असे डोळे वटारून पाहते गुरुकडं. आणि जो गुरुला, आईला, वडिलांना, मोठ्या माणसाला, ज्येष्ठ माणसांना क्रोध करतो त्याचं कधी कल्याण होत नाही, त्याला विघ्न येतील. आज ना उद्या नक्कीच येणार. ज्येष्ठ लोकांचा घरामध्ये आदर असेल ना तर त्या घरामध्ये प्रत्यक्ष विश्वनाथ काशी रूपाने निवास करतात. ज्या घरामध्ये आईचा सन्मान आहे, वडिलांचा सन्मान आहे, ज्येष्ठांचा सन्मान आहे, त्या घरामध्ये काशी मथुरा असते. एक सुंदर भजन आहे. कर्म तेरा अच्छा है, घर में मथुरा काशी है. कर्म तेरा अच्छा है तो घर में मथुरा काशी है. कर्म तेरा अच्छा है, घर में मथुरा काशी है. कर्म तेरा अच्छा है तो घर में मथुरा काशी है. चांगलं कर्म म्हणजे दुसऱ्याला सन्मान देणे, ज्येष्ठाला सन्मान देणे, आदर देणे, आदर करणं श्रेष्ठ कर्म आहे. कोणाही जीवांचा मत्सर वर्मस्वरूप पूजनाचे. आपल्या घरी पशु असेल, पक्षी असेल, त्यांना पाणी द्या, त्यांना धान्य टाका, प्रेमाने टाका, आदरपूर्वक टाका. भाकर टाकताना आधी आदरपूर्वक त्या पूजाला भाकर टाका. ही देवाची पूजा आहे. आईंचा सन्मान करा, वडिलांचा सन्मान करा. कर्म तेरा अच्छा है, घर में मथुरा
कर्म तेरा अच्छा है तो घर में मथुरा काशी। एक प्रसिद्ध वाक्य, मन चंगा तो गोयगांव में गंगा, मन गंदा तो गंगों में दंगा। मन साफ करा। आम्ही जितका आरसा साफ करू ना तितका आपला चेहरा सुंदर दिसेल, जितका आपलं मन सुंदर होईल ना तितके राम लवकर दिसते। नवरदेव नवरी पाहताना त्यांची उंची नका मोजू महाराज। आम्ही काही अगदी टेप घेऊन मोजतो त्यांची उंची किती आहे। अरे त्यांचे विचार किती सुंदर आहेत ते मोजा ना, विचार किती सुंदर आहे। काही मारुसून बसलेले आहे, काही करता येत नाही, असा हात धरून बसतो। राजाला बोलता येत नाही। मी सांगत होतो की गुरु आई वडील यांच्यावर जो रागावतो त्याचं कधी कल्याण होत नाही, त्याला प्रसाद मिळत नसतो। काही रुसून बसलेले आहेत। 80,000 वर्षापासून त्या अयोध्येच्या अवतीभोवती एक घार सुवरच्या नावाची असणारी कोणती घार, ब्रह्मशापाने ती घार बनली होती। वेळ काळ संधी पाहत होती आणि आयता प्रसाद कौशल्य अशी आपले काही मा अशी हात धरून अशी बसली, रागा पाहती त्या गुरुकडं। तितक्यात आकाशातून गहार आली आणि तो कैकेयीच्या हातातला पिंड ती असणारी घार घेऊन गेली। पिंड प्रसाद कोणाचा आणि भेटला कोणाला। ज्यावेळेला कैकेयीच्या हातातून प्रसाद गेला रडायला लागला, लोक हाहाकार करतात, कोणी तीर मारतय, पण घार निघून गेली। त्या पंखामुळं
काही खाली पडली म्हणतात नाथमारांची ओवी आहे. लागता पाखांची धडे काही उलथोनी क्षिती पडे भाग गेला मग रडे रायाकडे पाहून. आता ते राजाकडे पाहून रागा पाहते राजा. आता राजा काय करेल तिला? तो म्हणे तुझा गर्व तुला कामाला, मी काय करू आता? दोघं रडायला लागला. ज्या घरामध्ये काही दुःखी त्या घरातला राजा पण दुःखी असतो. आणि प्रसाद गेला आणि तो प्रसाद ऋष्यमुख पर्वतावर. आता मोठी कथा आहे सांगत नाही. ऋष्यमुख अर्थात ऋषीमुख. ऋषींना दिलेला आणि एक आशीर्वचन त्या गुरुचा सन्मान ठेवणं तेच ऋषीमुख पर्वत आहे. तिथं अंजनी माता ध्यानस्थ बसून तपश्चर्या करते. कशा करता? हे भोलेनाथ, हे भगवान शंकरा, मला असा पुत्र द्या. कसा? ज्ञानी, भक्त, पवित्र, उत्तम गुणी. आम्हाला नुसता मुलगा पाहिजे. मग तो कसा घे होतो? फक्त पाहिजे. आणि मग नको पाहिजे. अंजनी माता तप करते. तप म्हणजे डोळे बंद आहेत, आसन घातलेलं आहे आणि पंचाक्षरी मंत्राचा जप करते. नमः शिवाय, ओम नमः शिवाय. करते. तपाचा परिणाम अंजनी मातेच्या हातावर घारीने तो प्रसाद दिला आणि तो प्रसाद अंजनीने तुरंत सेवन केला. आणि मग अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले. हनुमानजी महाराज की जय. हनुमानजी महाराज की जय.
काही काही रुसली म्हणून हनुमानजीला प्रगट झाले, काही काही रुसली नसती तर हनुमानजी आले नसते. ह्या गोष्टी ना होतच असतात. पण आपण कधी डोकं लावू नये. प्रभूची इच्छा ते चांगलंच होत असतं. आम्ही दुःखी का याचं कारण सांगू तुम्हाला. जो भाता आहे सो होता नहीं, आणि जो होता है सो भाता नहीं. कुछ समझ में आता नहीं. जे होतं ते आवडत नाही, आणि जे आवडतं ते होत नाही, म्हणून दुःख आहे. काही काही माता रडायला लागली. आता काय करू, आता काय करू, डोकं आपटते, रडायला लागली. आणि काही काहीचं दुःख पाहून कौशल्याला राहावी ना महाराज. कौशल्याच्या उदरी प्रभू राम प्रगट का झाले त्याचं कारण ऐका. जो दुसऱ्याच्या सुखाने सुखी होतो ती कौशल्य असते किंवा साधू असतो. दुसऱ्याच्या दुःखाने सुखी होतो तो रावण असतो. नाथांची ओवी, पुढीलांचे देखोनी दुःख सुख मानी ते परम मूर्ख. परांचे निरसोनी असुख द्यावे सुख शुद्धत्वे. दुसऱ्यांच्या दुःखातून ते दुःख वजा करून त्याला सुख दिलं पाहिजे. काही काही तू काढतेस, रडू नको, मी माझा भाग तुला देते. पर दुःखे होय सुखे तो ब्रह्म राक्षस तीही लोके. सदा निंद्य शास्त्रमुखे शुद्ध सात्विकी तो नव्हे. पाहिलं, जो दुसऱ्याच्या दुःखाने सुखाने दुःखी होतो तो ब्रह्म राक्षस होतो. कोणता राक्षस होतो? ब्रह्म राक्षस. राक्षस व्हायचं असेल तर दुसऱ्याच्या दुःखाने जळू नका. एक मनुष्य डॉक्टरकडे गेला. त्याने विचारलं काय दुखतं? म्हणजे पोट दुखतं. पोट का दुखतं? म्हणजे माझ्या शेजारच्याने बोर घेतला, त्याला पाणी लागलं. पाणी त्याला लागलं आणि पोट कोणाचं दुखतं? यांचं. आता तुम्ही असा माणूस त्याच्या पोटात थोडा दवाखान्यात जरी गोतला तर पोट बरं होईल का? नाही होणार. कौशल्या मातेनं आपला अर्धा भाग कैकेयीला दिला हो. ज्या घरामध्ये सौती मत्सर असेल त्या घरामध्ये राम आनंद रूपाने प्रगट नाही होणार. आणि जिथं सौती असतात ना, बहुतेक सौती मत्सरामध्ये शक्यतो भांडण असतच असतं असं म्हणतात. अनुभव नाही. बरं, त्या भांडणाला शंकर महाराज काही कारण बी नसतं म्हणे. एका घरामध्ये सौती मस्त. कशामुळे झाला? मोठीचे पाहुणे आले तर सासूने पुरण घातलं, लहानीचे आले तर वरण घातलं. मोठीचे आले वरण, लहानीचे आले पुरण. हे भांडणाचं कारण. काही कारण नाही, विनाकारण. कोणतं कारण? विनाकारण. भांडू नका, दिवस कमी हो. भांडणामध्ये रागाद्वेषामध्ये आयुष्य निघून चाललं तर राम भजन कधी करणार? आम्ही भजन कधी होणार? कौशल्याने आपला अर्धा भाग दिला, सुमित्रेने आपला अर्धा भाग दोघींना दिला. महाराज, आम्ही तुम्ही सख्या बहिणी ऐशी बोली जे कहाणी ते करोनी दावावी करणी येर बोलणी अति मिथ्या. नाथांचे बाबा इतक्या पुढे महाराजजी अमृताला सुद्धा पिका पाडतात. जैसे बोले तैसे करी त्याते वंदेजे हरी हरी हर हरी. जो बोलतो तसा वागतो त्याला हरिहर सुद्धा वंदन करतात. तुका मने करोनी दावी, तुका मने करोनी दावी, तुका
करून निघाली. एकच वाक्य पण तसं करून दाखवावं संतांना आनंद होतो. कौशल्याने अर्धा भाग दिला. कौशल्याचा शुद्ध भाव ते भावी प्रगटला रामराव. धन्य दशरथ महाभाऊ गर्भान्वयो अलौकिक. विस्मय करीती ऋषीश्वर तटस्थ ठेले सुरवर. अवघे करीती जय जयकार भागीला लघुवीर चतुर्थ भागी. प्रभु रामचंद्र भगवान की जय. मुख्य द्वेष सौती मत्सराशी तो मत्सर नाही कौशल्यशी. मनोनी श्रीराम आला खुशी त्या गर्भाशी अवधारा. मत्सर नाही म्हणून राम कुशीमध्ये कौशल्याचे आले. आजही भगवान आकाशामध्ये प्रगट होण्याकरता तयार आहे. पण दाम्पत्य पवित्र त्यांना अजून दिसेना म्हणून राम आकाशामध्ये शुद्ध बना निर्मळ बना. धार्मिकता हे दाखवण्याची वस्तू नाही. धर्म हा गंध लावण्याची वस्तू नाही. धारणा धारयती धर्म. जो धारण करतो तसा वागतो तो धर्म आहे. कपडे कोणते असू द्या वागणं कसं आहे. सौती मत्सर अशी बुद्धी कौशल्यवशी नाहीये म्हणून राम तुझं प्रगट होणार. आणि अशा प्रकारे कौशल्यमतीने आपला अर्धा भाग दिला. सुमित्रेनं दिला आणि आनंद झाला. कौशल्याने आणि सुमित्रेने घरातलं भांडण मिटवलं. तंटा वाढला असता. बहुतेक तंटा मुक्तीचे अध्यक्ष तिथंच भांडण असतं. कौशल्य माता सुमित्रा मातेने प्रसाद दिल्यामुळं वातावरण निवारलेलं आहे. तिघींनी तो प्रसाद घेतला. बरेच दिवस गेल्यानंतर तिघीही राण्या आणि दिवस गेलेले आहेत. काही महिन्यानंतर डोळे होतात आणि डोळे पूर्वीपासून डोळे विचारतात. आजही डोळे होतात पण आजचे डोळे तो कार्यक्रम वेगळा असतो म्हणतात बाबा. पूर्वी सुद्धा डोळे आणि होते आजही आहेत. ज्यावेळेला वशिष्ठ म्हटले राजा जा आणि आपल्या पत्नींची काय इच्छा असेल विचारून घे. प्रथमतः कैकेयीच्या महालामध्ये राजा आलेले आहे डोळे विचारण्याकरता. वशिष्ठ म्हणे रायाशी धर्म मर्यादा आहे ऐशी. डोळे पुसावी स्त्रियाशी मागती त्याशी ते द्यावी. श्रीवंदोनी ब्रह्मवाक्याशी राजा रिगाला वेगेशी. आला कैकेयी भुवनाशी अति उल्लाशी पुत्रार्थी. मला पुत्र संतान होणार या अत्यंत उत्साही असणारे कैकेयीच्या महालामध्ये दशरथ राजा गेले. इथं राजा चुकले. आम्हाला कथा पूर्ण करायची नाहीये. त्या कथेतून आम्हाला संदर्भ घ्यायचा आहे. आता आपल्या गुरुने प्रसाद अगोदर दिला होता कौशल्याला. अगोदर कौशल्याच्या महालामध्ये राजा गेले असते तर दुःख झालं नसतं. पण आवडती होती ना कथा ती माहिती सर्वांना. आटपाट नगर होतं तिथं राजा होता. त्याला दोन पत्नी एक आवडती नाही एक नावडती. आता आवडती काही माता ते महालामध्ये पुत्रार्थी असताना दशरथ राजा गेले. पण झालं असं दशरथ राजाला पाहून कैकेयीने मान खाली घेतली आणि झोपून घेतलं. ना
सुंदरपणाचा अभिमान मनी सुंदरपणाचा अभिमान सुंदरपणाचा अभिमान मनी पाहिल्याबरोबर कैकेयीने पलंगावर बसली असताना तिला झोपून घेतलं. दुखत नव्हतं पण ढोंग केलं. मंचकावर बैसली होती ती पापिनी. नामदेवांचा अभंग आहे. राजाला पहिल्यांदा उठली असती तर तिला कैकेयी कोण म्हणेल. कैकेयीनं झोपून घेतलं. एक सुंदरपणाचा अभिमान आहे आणि त्यात पुन्हा गर्भिणी आहे. नाथमारा म्हणतात उदाहरणार्थ जसं आमुष्याची रात्र असावी. आमुष्याची अमावास्ये अंधारी रात्री पाही त्याही वरी दाटे धुई गडदपणे न दिशे काही ते दशा पाही कैकईशी. अगोदरच अंधार आमुष्या आणि त्यात धुई यावी. अगोदरच माकड चंचल आणि त्यात त्याला दारू पाहिजे आणि आणखीन त्या माकडाला विंचू चावावा आणि अजून त्या माकडाला भूताने संचार करावा. ते कसं होतं. तशी कैकेयी सुंदरपणाचा मनात अभिमान धरून झोपून घेतलं. राजा आले, विचारलं अहो का पडल्या, तुला काय पाहिजे मागून घे ना. तुला काय पाहिजे, तुझी काय इच्छा आहे, तुला काय खावशी वाटतं, काय इच्छा आहे सांग ना. तरी सुद्धा कैकेयी काही बोलायला तयार नाही. राजा बोले अति प्रीती तुझी नुलंगिता वचनोक्ती तुझे म्या नेले स्वर्गाप्रती इंद्रादिका हाती गौरविले. राजा पुषे डोळे तिशी ते हसोने म्हणे रायाशी जरी पूर्वाल निश्चयशी तरी मी तुम्हाशी सांगे. सांगा तुझी काय इच्छा आहे असं विचारलं राजाने. तर ती म्हणते तुम्ही देशाला का. हो म्हणे का देणार नाही. आणि मग ती काय म्हणते ऐका. एरी म्हणे रायाशी डोळे माझ्या निजमानशी राज्य द्यावे कनिष्ठाशी ज्येष्ठा वनवासी घालावे. म्हणा किती अवघड आहे. अजून राम प्रगट व्हायचे तर अगोदर झाले डोळे सुरू. मला प्रेमाने सांगा, मला म्हणजे खरोखर ज्ञान नाहीये. कैकेयीच्या उदरामध्ये कोण आहे. भरतलाल आहे. ठीक आहे. कौशल्यातली कैकेयी म्हणते की ज्येष्ठाला वनवास आणि कनिष्ठाला राज्याभिषेक. म्हणजे भरताला राज्याभिषेक द्या आणि रामाला वनवास द्या.
आता हे जे डोळे आहेत, आता हे डोळे भरताचे का कैकईचे, हा माझा प्रश्न आहे तुम्हाला. डोळे कोणाचे असतात? गर्भाचे असतात की आईचे असतात? हे माहित नाही तुम्हाला? अरे राम राम. आता कैकई माता म्हणते रामाला ज्येष्ठाला वनवासात पाठवा आणि माझ्या मुलाला राज्याभिषेक करा. कैकई म्हणते दौडावे दुरी दुरंतता, जेथे नाईके अयोध्येची वार्ता आणि या ज्येष्ठाची कथा नये सर्वथा अयोध्येशी. अशा ठिकाणी त्या रामाला पाठवून द्या. असे वचन ऐकून राजा उद्विग्न झाला. काही न बोलता डोळ्यातून पाणी आणून तिथून कष्टी होऊन तिथून राजा तिथून निघून गेला. आईशी रायाशी झाली व्यथा, मग दिशी न बोलूची मागुता, अत्यंत वचकोनी चित्ता, हाही निघता कंटाळोनी. एक सांगू मार्मिक बात, पत्नीचं एक काम आहे. पुरुष पती बाहेर जाताना कधी तंटा वाद विवाद अडथळा त्यांना आणू नका. अगदी प्रेमपूर्वक दर्शन करून त्यांना रवाना करा, तर पतिराज घरी आनंदाने येतील. हे काम महिलांनी आजपासून करायचं आहे का तयारी? हात म्हणून तुम्ही, काही कठीण नाही हो, करा. वचकन धावू नये. पतीला आदरपूर्वक जर बोलाल तर पुत्र संतान निर्माण चांगलं होईल. माणसाने कधी बोललं पाहिजे, भुकलं नाही पाहिजे. आम्ही भुकतो, बोलत नाही. बोलावं माणसाने, प्रेमाने बोलावं. मुखी अमृताची वाणी, देह देवाची कारण बोलावं. राजा काही बोलला नाही, तिथून राजा निघून गेले. कुठं आले? सवेची निघे सुमित्रे मंदिरी, तव ते आले सामोरी, मस्तक ठेविला चरणावरी, आरती करी लिंबलो. ही सुमित्रा आहे. आपल्या घरामध्ये कैकई आहे, सुमित्रा आहे, की कौशल्या माता आहे, का मंथरा आहे, हे तपासून पहा घरी गेल्यावर. एवढा मोठा तुम्ही खर्च करताय, एवढा मोठा मंडप, एवढा मोठा अन्नदान, काहीतरी लाभ व्हावा. सुमित्राना राजाला पाहिलं, कुठून उभी राहिली, नमस्कार केला चरणावर आणि आरती केली. आला देखोनी प्राणनाथ, जीवी उल्हास अति अद्भुत, आनंदे पूर्ण भरीत, प्रेमाचा अत्यंत पूर आला. अत्यंत प्रेम, आनंद झालेला आहे. आसन घातलेलं आहे, वर बसवलेलं आहे, तिलक केलेलं आहे, हार घातलेला आहे, आणि हात जोडून जास्ती दूर नाही आणि जास्ती जवळ नाही. घालून या वरासन, भक्ती भावे चरण क्षाळन, करी चरण तीर्थ प्राशन, सुमनादी चंदन यथोक्त पूजा, सुगंध सुवास सुमन माळा, घाली निजनाथाच्या गळा, जोडल्या करी त्या काळी, उभी विल्लाला निकट ना दुरी, ना दूर ना जवळ, दोन्ही हात जोडलेले आहेत सुमित्रेने. आणि मग राजाने विचारलं, सांग तुझी काय इच्छा आहे. आणि मग तिची डोळे ती सांगते, ज्येष्ठाची जे ज्येष्ठ सेवा, ते मग द्यावे नर देवा, हे जे आवडे माझ्या जीवा, सत्य स्वभावा प्रित्यर्थ, ज्येष्ठ सेवेचे निज सुख, मज आहे अत्यंतिक, तुम्ही द्यावे हे जी एक नावडे अनेक विषय मज, नावडे वस्त्र दिव्यान, न आवडे राज्य त्रिभुवन, नावडे स्वर्ग ब्रह्म सदन, ज्येष्ठ सेवे वाचून. दुसरं मला काही लागत नाही राजे, फक्त एकच इच्छा आहे, ज्येष्ठांची सेवा घडावी.
आणि राजाने सुमित्रेच्या गळ्यामध्ये एक हार घातला, तिथून निघून गेले. मग उठोनी उल्लासेशी सुमित्रा आलिंगी हृदयेशी, जे जे डोळे निज मानसी ते ते पावसी मन रहे. नाना अलंकार भूषण राजा त्यागी ओवाळून, तिशी करोन निंबलोन द्विजा दे दान नाना वस्त्रे. दशरथजीने अनेक अस्त्र त्या ठिकाणी आणि दान वस्त्र दिलेलं आहे. आणि त्यानंतर कौशल्याच्या महालामध्ये दशरथ राजा येतो. 9:15 वाजले, अजून तर फार विषय बाकी राहिला. दशरथ राजा कौशल्याच्या महालामध्ये गेले, तिथं रामजी प्रगट होत आहे. कौशल्याची अवस्था ऐका, परमार्थामध्ये व्यवस्था नका, अवस्था बघत चला. अवस्था काय? कौशल्य मातेच्या महालामध्ये जेव्हा राजा गेले ना, जो त्रिभुवनी न समायेचा तो भावार्थे सातवे आपण. सद्भाव झालिया संपूर्ण ब्रह्म परिपूर्ण हृदयाकाशी. ते थोनी राजा तत्क्षणी उत्कंठा कौशल्या दर्शनी. भुवनी न देखे राजपत्नी, न देखे शिष्यनी परिहरी. ऐकता कौशल्या संभ्रम उदरी संभवला श्रीराम. पुसता डोळी यांची काम आन आन वर्तले. ऐका कौशल्याची स्थिती अखंड वशे पै एकांती. नसाई संग संगाती गर्भवती श्रीराम. जेव्हा राजा गेले ना, तर कौशल्यामध्येची अवस्था कशी झाली? एकांतात, डोळे बंद आहेत आणि गर्भामध्ये राम आलेले आहेत कौशल्याच्या. ज्या हृदयामध्ये बुद्धीमध्ये अंतःकरणात राम आले, अशा व्यक्तीला कसली इच्छा नसते. इच्छा मुरळी, इच्छा मुरळी आहे. नाही, इच्छा हे दुःखाची मूळ आहे. कौशल्याला कोणती इच्छा नाही. आपले महाराज श्री गुरु गुरुवर्य नारायणगिरीजी महाराजांचा अनुभव आहे. आम्हाला काही लागत नाही हो. चिंतनेची धाले न लगे अनमानी. चिंतनेची धाले न लगे अनमानी. चिंतनेची धाले न लगे अनमानी. चिंतनेची धाले न लगे चिंतनेची धाले न लगे महाराज चिंतन करायचे. 3-3, 4-4 दिवस, 4-4 घंटे कीर्तन करायचे. राम हृदयात आला आणि इच्छा संपली, वासना संपली, द्वेष संपला. एवढं मोठं ऐश्वर्य ओरी असायची महाराज. महाराज बसलेले समोर ओरी खात्यामध्ये अनेक पदार्थ असायचे. फळं काय, श्रीखंड काय, कधी शिकार एकच शर्ट, एकच उपर. आसूस त्याग पाहिजे, नसून कुणी एकादशी कशी जवळ असून त्याग. कधी कधी पिठलं भात बनवून खायचे, पिठलं खायचे, पातळ पिठलं खायचे. का जगायचं ह्या भजन करायचे म्हणून आहार घ्यायचे, अल्पाहार.
करोनी कल्पनेशी मारू शेविला निर्विकल्प कल्पतरू तया तळी अति उदारू सहजा सनी उदराती गर्भोदरी बैसली दृष्टी वृत्ती झाली उफराटी आपल्या समान देखे सृष्टी गर्भपुष्टी स्वभावी ऐका गर्भोदरी म्हणजे अंतर्मुख वृत्ती कौशल्याची झालेली आहे परमात्मा बाहेर नाहीये राम आत आहे तैसा हृदयामध्ये मी रामू असता सर्व सुखाचा आराम हृदयामध्ये आहे सुंदर अभंग आहे वेळ नाही आपल्याला सुखे मी निजलो का शून्य सारोनी तेथे सहज मी आंधळा का निज निराकार पंथी वृत्ती निवृत्ती झाली जनन दिशे तेथे मी माझे हरपले ठाई जिथीच्या तेथे तिथं राम आहे आणि अशा ठिकाणी कौशल्य माता स्थिती आहे राजा जवळ गेले तर काही बोलत नाहीये हात लावला तरी सुद्धा कौशल्य माता तटस्थ आहेत नाही राजाला वाटलं ज्या अर्थी कौशल्या बोलत नाही त्या अर्थी कौशल्याला कोणी झपाटलं भूताने झपाटलं मंत्री कोणतरी बोलावा मग वशिष्ठाला बोलावलं वशिष्ठाने पाहिलं कौशल्याची अवस्था पाहिली वशिष्ठ सुद्धा एकदम तटस्थ झाले ती अवस्था भजन करणाऱ्याची अवस्था पाहून माणसाला वाटलं पाहिजे की एक खास भजनानंदी महात्मा आहे सांगण्याची गरज नाही वाटलं पाहिजे की यांच्यामध्ये खास राम अवतारलेला आहे आणि मग सांगितलं वशिष्ठ मुनीने राजा हिला भूत नाही लागलं हिच्या गोदरामध्ये एक महान तेजस्वी बाल प्रगट होते तू भाग्यवान आहेस काळजी करू नको येऊन वशिष्ठ तव पाहे तव ते राममय झाली आहे मने धन्य धन्य ओ माई वंदावी पाय येचे तिचं दर्शन करा कौशल्या ही साधी नाहीये दर्शन तुझं नशीब धन्य आहे तुझं प्रारब्ध धन्य आहे राजा काळजी करू नको आदरे पाहू गेला दृष्टी चित्त चैतन्या पडली मिठी हर्षे बाष्प दाटे कंठी पडिली सृष्टी मूर्छित मूर्छित पडली राजा मूर्छित पडला वशिष्ठ मूर्छित पडले कारण राम प्रगट होणार आहे कंठी प्रेम दाटे नैनी नीर लोटे ज्या दिवशी कंठातून नेत्रातून पाणी येईल डोळ्यातून त्या दिवशी आमचा जन्म सुफळ होईल आणि हृदयातून राम प्रगट होतील जाणून घ्यावं मला खरं सांगा आतापर्यंत इथं जेवढे बसले असं कधी झालं का आपल्या डोळ्यातून पाणी आलं देवा करता नाही आलं नाही येणारी बी नाही आम्हाला रामाची गरजच नाही आम्हाला नुसता आराम पाहिजे राम नको नुसता आराम घ्याल तर तो आराम आराम होईल राम आला की आराम मागे आलाच राम आणि अशा प्रकारे वशिष्ठ मुनी सावध झाले आशीर्वाद दिला तो प्रसंग होता उत्तम हा चैत्र मास ऋतू वसंताचा दिवस शुक्ल पक्षी ही नवमी उभे सुरवरती भूमी आकाशामध्ये अनेक देवदेवता आलेले आहेत गर्भामध्ये परमात्मा कौशल्याचा आलेले आहे आणि अशा ठिकाणी आकाशामध्ये अनेक देव विमानं घेऊन हातामध्ये पुष्पवृष्टी घेऊन आणि गर्भस्तुती करतात परमात्मा भगवान परमात्मा स्तुतीने लवकर प्रसन्न होत असतो सर्वात गोड काय असेल स्तुती जर तुम्हाला काही पाहिजे असेल ना
तर जाऊन त्यांची नुसती स्तुती करा, लागेल ते भेटेल. चहा घेता का कॉफी घेता? स्तुती फार प्रिय आहे. भगवंताची स्तुती अनेक देवतांनी केलेली आहे. तुळशीदास महाराजांनी तो प्रसंग आपण ते भजन घेऊया. आणि परमात्मा प्रगट व्हायचा असेल तर गर्भस्तुती संतांनी देवाने केलेली आहे. आपण मोठ्या प्रेमाने ते भजन मागे म्हणावं. जय जय सूरनायक जन सुखदायक प्रणत पाल भगवंता सीताराम राम राम सीताराम राम राम सीताराम राम सीताराम राम राम सीताराम राम राम सीताराम राम राम सीताराम राम राम ओ द्विज हितकारी अजय असुरारी सिंधु सुता प्रियकंता सीताराम राम सीताराम राम राम सीताराम राम राम सीताराम राम राम पालन सुरधरी अद्भुत करणी मरण जाई कोई. सीताराम राम राम सीताराम राम राम सीताराम राम राम सीताराम राम राम जय जय अविनाशी सब घटवासी व्यापक परमानंदा. सीताराम राम राम सीताराम राम राम सीताराम राम राम सीताराम राम राम अवितल बोधीधर चरित पुनीत माया रहित सीताराम राम राम सीताराम राम राम सीताराम राम राम लागी विरागी अति अनुरागी विगत मोह मुनिवृंदा. सीताराम राम राम सीताराम राम राम सीताराम राम राम इसी बारस गावहि गावहि जति सच्चिदानंद. सर्वांना फुलं वाटा, राम फुलं वाटा भाऊ. सीताराम अक्षता घ्या, फुलं घ्या. सीताराम राम राम सृष्टि उपायी विविध बनाई सदस्वाय तुझा. सीताराम राम राम सीताराम राम राम सीताराम राम राम सीताराम राम राम सो करम आधारी चित्त हमारी जननी भगत पूजा. सीताराम राम राम सीताराम राम राम सीताराम राम राम सीताराम राम राम जो भव भयजन मुनि मनोरंजन गंजन विमति वरोधा. सीताराम राम राम सीताराम राम राम सीताराम राम राम सीताराम राम राम सीताराम राम सीताराम राम राम सीताराम राम राम सीताराम प्रभु रामचंद्र भगवान की जय. भगवान परमात्मा गर्भस्थ आहे. आकाशामध्ये अनेक देवदेवता आलेले आहेत. त्यांनी गर्भस्तुती केलेली आहे.
आपला एक प्रसिद्ध अभंग आहे. मला असं वाटतं आपण तो अभंग म्हणूया मोठ्या प्रेमाने. श्री अनंत मधुसूदना पद्मनाभा नारायणा जगव्यापका जनार्दना अनंत अविनाशा सकळ देवाजी देवा कृपाळवाजी केशवा महानंदा महानुभवा सदाशिवा सहस्ररूपा चक्रधरा विश्वंभरा गरुडध्वजा करुणाकरा सहस्रकरा क्षीरसागरा शेषनयना कमलनयना कमलापति कामिनी मोहना मदन मूर्ति भवतारका स्थिति वामन मूर्ति त्रिविक्रमा आगाये सपना जग जनित्या जग जीवना वसुदेव देवकी नंदना बाळ रंगना बाळ बाळ कृष्ण लोटांगणी मज ठाव द्यावाजी चरणी इच्छी करीतसे विनवनी भवबंधनी सोडवावे सकल देवादी देवा कपाळवाजी केशवा आनंदा महानुभवा सदाशिवा सहस्ररूपा अशा प्रकारे सर्वांनी स्तुती केलेली आहे. गर्भस्थ परमात्मा दुपारी 12 वाजता चैत्र मासामध्ये चहूकडे वृक्षाला फळं फळं लागलेली आहेत. अर्थात प्रत्येकाच्या मनामध्ये आनंद भरून आलेला आहे. शरीर मैया वाहत आहे आणि अशा प्रकारे परमात्मा अयोनी रूपामध्ये आपण तो एक शेवट चरण म्हणू आणि पुष्पवृष्टी करू. आयोनी संभव दुपारी 12 वाजता राजवाड्यामध्ये परमात्मा प्रगट होतोय. राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न चौघीही पुत्र प्रगट झाले. आपण मोठ्या प्रेमाने हृदयाला असणारं पाळणा करून
मनाने अयोध्येला चला आणि मोठ्याने गर्जना करून पुष्पवृष्टी करा. कुंडली हरी श्री ज्ञानदेव चंद्र भगवान की जय. रामचंद्र भगवान की जय. रामचंद्र भगवान की जय. भैया जय. भैया जय. भैया की जय. परमात्मा प्रगट झालेले आहेत अयोध्येमध्ये. आजही आपल्या या गोळेगाव नगरीमध्ये मानसिकरित्या परमात्मा प्रगट झालेले आहेत. तो आनंद उत्सव पण मोठ्या आनंदाने या ठिकाणी आज पाळणा आला. पण आपल्या हृदयाला पाळणा करून आणि मग जेव्हा राम प्रगट होतील तेव्हा खरा आनंद तेव्हा मिळेल. आणि अयोध्येमध्ये खूप आनंद प्रगटला. आपण एक भजन घेऊ, त्यानंतर आरती करू. भजन मोठ्याने गायचं आहे, टाळी वाजून कोणी लाजायचं नाही, अगदी प्रेमाने. परमात्मा मग अयोध्येला आले तर प्रत्येकाच्या घराघरामध्ये आनंद प्रगट झाला. घर घर आनंद छायो, घर घर आनंद छायो. पुन्हा एकदा घर घर आनंद छायो, अयोध्या नगरी में. घर घर आनंद छायो, अयोध्या नगरी में. घर घर आनंद छायो अयोध्या नगरी में. घर घर आनंद छायो अयोध्या नगरी में. प्रत्येकाच्या घरामध्ये राम प्रगट झाले. केवळ कौशल्यास नाही, केवळ दशरथ राजास नाही, प्रत्येक घरामध्ये. घर घर आनंद छायो, अयोध्या नगरी में. घर घर आनंद छायो, अयोध्या नगरी में. घर घर आनंद छायो अयोध्या नगरी में. घर घर आनंद छायो अयोध्या नगरी में.
प्रत्येक जण आनंद व्यक्त करतो. प्रभु रामचंद्र भगवान की जय. प्रभु रामचंद्र भगवान की जय. आज की आनंद की जय. लाला भैया की जय. चारों भैया की जय. वृंदागिरी महाराज की जय. जी महाराज की जय. सब संतन की जय. अशी एक चिठ्ठी आली, पाळणा म्हणायचा.